शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीनं सोमवारी 20 जुलैला संसदेवर मोर्चाची हाक दिली होती। शनिवारी पोलिसांनी जंतर मंतरवर उपोषण करत असलेल्या सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं उचलल्यानंतरही आंदोलक मोर्चावर ठाम होते। या मोर्चासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं लोकांनी पोहोचावं असं आवाहन कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आलं होतं। या आवाहनाला प्रतिसाद देत शनिवारपासून हजारोंच्या संख्येनं लोक जंतर मंतरवर यायला लागले। रविवारी आंदोलकांच्या संख्येनं रेकॉर्ड मोडले। त्यानंतर आज सकाळी 9 वाजता मोर्चा निघणार होता, मात्र दिल्ली पोलिसांनी मोर्चासाठी परवानगी दिली नाही। त्या दरम्यान सकाळी 10:15च्या सुमारास आंदोलक जंतर मंतरच्या जवळ असताना दंगल नियंत्रण पथकाच्या जवानांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला। अगदी एकेका आंदोलकाला लाठ्या बसल्या, तरीही आंदोलक मागे हटत नव्हते। चिडलेल्या काही आंदोलकांनी थेट जवानांच्या समोर उभं राहत त्यांना आव्हान दिलं। माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार दंगल नियंत्रण पथकाच्या जवानांवर दगडफेक झाली। 2 दगड त्यांच्या दिशेने भिरकावण्यात आले आणि त्यानंतर जवानांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांना पांगवलं। या सगळ्या घटनेमुळे सध्या दिल्लीतलं वातावरण पेटलंय। पोलिसांकडून आंदोलकांवर लाठी हल्ला झाल्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दुसरीकडे सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडण्याचे संकेत दिले असून सरकार पुढे 3 मागण्या ठेवल्या। नक्की घडतंय काय? पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज का करण्यात आला? यानंतर आंदोलन कशा प्रकारे सुरू आहे? सोनम वांगचुक यांनी काय मागण्या ठेवल्या? सगळं काही जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। जंतर मंतरवर रविवारी रात्री 8 वाजल्यापासूनच गर्दी वाढायला सुरुवात झाली होती। सीजेपीच्या आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येनं लोक पोहोचत होती। हे आंदोलन 20 जून पासून सुरू आहे, मात्र 19 जुलैच्या रात्री आतापर्यंतची सगळ्यात जास्त गर्दी दिसून आली। गर्दी वाढते हे बघून रात्री 12 वाजता पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था टाईट करणं सुरू केलं। जंतर मंतरवर आरएएफचे जवान मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले। जंतर मंतरच्या सगळ्या एंट्री आणि एक्झिट पॉइंट्सवर बॅरिकेड्स लावण्यात आले। त्यानंतर पहाटे 3 वाजल्यापासून वातावरण तणावपूर्ण बनायला सुरुवात झाली। आंदोलकांनी पोलिसांचा विरोध करत रस्त्यावर बसूनच घोषणाबाजी सुरू केली, पण आंदोलकांच्या विरोधाला न जुमानता पोलिसांनी 7 फूट उंचीचे 3 लेव्हल बॅरिकेड्स उभारले। पण यानंतर आंदोलकांनी बॅरिकेड्स हटवायला सुरुवात केली। पण काही माध्यमांमधल्या बातम्यांनुसार बॅरिकेड्स हटवण्याची सुरुवात पोलिसांनीच केली होती। पोलिसांनी आधी बॅरिकेड्स हटवले, परिसरातले सगळे सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा काढले। यामुळे परिस्थिती बिघडायला लागली, कारण थोड्या वेळापूर्वीच जंतर मंतर परिसरात दगडांनी भरलेला एक डंपर आणि काचा फुटलेली एक कार आढळल्यानं खळबळ उडाली होती। कॉक्रोच जनता पार्टीकडून हा दिल्ली पोलिसांचा कट असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। सीजेपीचे फाउंडर अभिजित दिपके यांनी दगडांनी भरलेल्या डंपरचा व्हिडिओ ट्विट करत दिल्ली पोलिसांवर हल्लाबोल केला। त्यांनी ट्विट करत म्हटलं की जंतर मंतरवर दगडांनी भरलेले ट्रक उभे करण्यात आलेत। पोलीस प्रशासनाचा नक्की डाव काय आहे? शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या सीजेपी कार्यकर्त्यांवर दगडफेक घडवून आणण्याचा कट ते रचत आहेत का, असा प्रश्न दिपके यांच्याकडून विचारण्यात आला। सकाळी 5 वाजल्यापासून आंदोलन आणखीनच तीव्र झालं। जंतर मंतरवर धक्काबुक्कीसारखी परिस्थिती निर्माण झाली। आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले, काहींनी बॅरिकेड्स ओढून नेले। यामुळे प्रचंड गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। याच दरम्यान सोनम वांगचुक यांनी सकाळी 6 वाजता सोशल मीडियावर एक पोस्ट केली। त्यांनी उपोषण सोडण्यासाठी 3 अटी ठेवल्या। या 3 पैकी एक अट पूर्ण झाली तर ते 20 जुलैला आपलं उपोषण संपवतील, असं वांगचुक यांनी सांगितलं। वांगचुक म्हणाले की त्यांची पहिली अट ही आहे की शिक्षण व्यवस्थेतलं अपयश आणि पेपर फुटीसारख्या प्रकरणांची जबाबदारी सरकारनं स्वीकारली पाहिजे। दुसरी अट म्हणजे ते स्वतः आणि सीजेपीचं शिष्टमंडळ संसदेजवळ पोहोचेल, जिथे त्यांना खासदार आणि विविध पक्षांच्या नेत्यांनी आश्वासन द्यायला हवं की ते हा मुद्दा संसदेत मांडतील। तिसरी अट, प्रकृती किंवा अन्य कारणामुळे वांगचुक संसदेत जाऊ शकत नसतील तर विविध पक्षांच्या खासदारांनी सफदरजंग रुग्णालयात येऊन तेच आश्वासन द्यावं। वांगचुक यांनी असाही आरोप केलाय की सफदरजंग रुग्णालयात त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवण्यात आलंय। सीजेपीच्या संसदेच्या दिशेने काढल्या जाणाऱ्या मोर्चाआधी वांगचुक यांनी सोशल मीडियावरील पोस्ट टाकून या 3 अटी घातल्या। इकडे सकाळी 7 वाजताच्या सुमारास आंदोलक रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली। अभिजित दिपके यांनी जाहीर केलं की ते कोणत्याही परिस्थितीत या आंदोलनाची बदनामी होऊ देणार नाही। सगळी परिस्थिती पाहता संसदेबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली। दिल्ली पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढत शांतता राखण्याचं आवाहन केलं। सीजेपीच्या मोर्चामुळे पोलिसांनी दिल्ली मेट्रोचे जनपथ, राजीव चौक, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटरिएट आणि सेवा भवन हे मेट्रो स्टेशन्स बंद केले। दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार या आंदोलनासाठी आणि संसदेकडे मोर्चासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही। मात्र त्यानंतर केरळ भवनापर्यंत मोर्चाची परवानगी देण्यात आल्याचं समोर आलं।
सकाळी 10 वाजताच्या सुमारास आंदोलक मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले. त्यांनी रस्त्यावर एकत्र येत संसदेकडे जाण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी जंतर मंतर परिसरातच लाठीचार्ज सुरू केला. यावेळी पोलिसांकडून जोरदार लाठीचार्ज झाला. या लाठीचार्जमुळे आंदोलकांमध्ये धावपळ सुरू झाली. यात अनेकांना दुखापत झाली. अनेकांच्या डोक्यालाही जखमा झाल्याची माहिती देण्यात आली. सध्या जंतर मंतर ते संसद भवनापर्यंत सुमारे 5,000 पोलीस कर्मचारी आणि RAF जवान तैनात करण्यात आलेत. आंदोलक तिरंगा घेऊन घोषणा देत संसद भवनाच्या दिशेनं कूच करतायत. या दरम्यान दिल्ली पोलिसांकडून मात्र हिंसाचार झाल्याचा आणि आंदोलकांना ताब्यात घेतल्याचा दावा नाकारण्यात आलाय. दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलंय, पोलिसांकडून हिंसाचाराची घटना घडलेली नाही. परिस्थिती प्रोफेशनल पद्धतीनं हँडल केली जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या दरम्यान जंतर मंतर इथं ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या 3 विद्यार्थी नेत्यांनी केलेलं उपोषण संपवण्यात आलं. अभिनेत्री शबाना आझमी, RJDचे राज्यसभा खासदार मनोज झा आणि अभिनेते प्रकाश राज यांनी त्यांना पाणी देऊन त्यांचं उपोषण सोडवलं. हे तिघही मागच्या 23 दिवसांपासून सोनम वांगचुक यांच्यासोबत उपोषणावर बसले होते. या सगळ्यात दिल्ली पोलीस आणि आंदोलक यांच्यात चर्चा होईल असेही संकेत देण्यात आले. आधी ही बातमी सूत्रांकडून देण्यात आली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी या आंदोलनात काही असामाजिक तत्व घुसू शकतात, कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून आंदोलकांशी चर्चा करण्यात येईल असं सांगितलं. तर कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, आम्ही पहिल्या दिवसापासूनच प्रशासनाशी बोलायला तयार आहोत. ते फार उशिरा आले, पण त्यांच्याकडून अजून कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. आता चर्चेचा बॉल त्यांच्या कोर्टात आहे. त्यांनी ठरवावं चर्चेचं काय करायचं. त्यामुळे फक्त दिल्ली पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये चर्चा होते की कॉक्रोच जनता पार्टीसोबत सरकारचे प्रतिनिधी चर्चा करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. याच वेळी संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानं अधिवेशनात नेमकं काय घडतं, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर सरकारकडून काही भूमिका घेतली जाते का, हा प्रश्न होता. अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांच्या समोर प्रथेप्रमाणे छोटेखानी भाषण केलं, ज्यात त्यांनी स्कायरूट कंपनीचं, त्यातल्या तरुणांचं कौतुक केलं. 28 वर्षांचे तरुण 56 वर्षांचे तरुण नाही असं म्हणत त्यांनी राहुल गांधींवर टीकाही केली. पण त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी, सोनम वांगचुक, जंतर मंतरवर सुरू असलेलं आंदोलन याबद्दल काहीही भाष्य केलं नाही. अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर लोकसभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. विरोधकांनी जंतर मंतरवर सुरू असलेल्या घडामोडींची दखल घ्यावी हा मुद्दा लावून धरला. पण हा गोंधळ इतका वाढला की लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दुपारी 12 वाजेपर्यंत सभागृह तहकूब केलं. ताज्या माहितीनुसार कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांना डेप्युटी कमिशनर ऑफिसला घेऊन जाण्यात आलंय. माध्यमांकडून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय अशा बातम्या देण्यात येत आहेत. तर दिल्ली पोलिसांनी ट्विट करत आंदोलनस्थळी पोलिसांकडून कोणतीही हिंसा झालेली नाही, पोलिसांकडून हे आंदोलन अत्यंत प्रोफेशनली हाताळलं जात आहे अशी माहिती देण्यात आली आहे. पण एका बाजूला आंदोलन स्थळावर थेट लाठीचार्ज होत असल्यानं मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर नेमकं काय घडणार, पोलीस आणि आंदोलक आणि सरकार यांच्यात यशस्वीपणे चर्चा होणार का, मोर्चाला केरळ भवनापर्यंतच परवानगी असल्यानं मोर्चा नेमका कुठपर्यंत जाणार आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला यश येणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. सध्या दिल्लीत घडत असलेल्या घडामोडी, CJPचं आंदोलन याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.